काशेगाव पंचायत समिती निवडणूक आणि राजकीय रणांगणात रंगली थरारक लढत. काशेगाव गणात सत्ता कुणाची? भाजप, राष्ट्रवादी की काँग्रेस की शिवसेना? सगळे पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेत आणि त्यातच अपक्ष उमेदवारांनीही वातावरण तापवलंय. काँग्रेस पक्षातून भाजप पक्षात केलेला पक्षप्रवेश विजय राठोड यांच्यासाठी पक्ष बदलाचा फॅक्टर आणि संघटना बळ त्यांच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश काळे विकासाचा अजेंडा, कार्यकर्त्यांची फौज आणि स्थानिक संपर्क हे त्यांच्या मजबूत मुद्दे आहेत. काँग्रेसकडून आप्पा धनके परंपरागत मतदाराचा भरोसा, त्याचबरोबर काँग्रेसचा बालेकिल्ला टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शंकर वाडकर स्वतंत्र ताकद दाखवत राजकीय समीकरण बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे अपक्ष उमेदवारांची एंट्री कोणाचा खेळ बिघडवणार, हे कोणासाठी ठरणार किंगमेकर. प्रतिष्ठा, सत्ता आणि भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. कोणाचा फडकणार झेंडा, राठोड, काळे, धनके की वाडकर की अपक्ष करणार राजकीय उलथापालथ? उत्तर मिळणार निकालाच्या दिवशी. तोपर्यंत पाहत रहा प्रत्येक अपडेटवर आपली नजर आपल्या महान्यूज कट्टा न्यूज चॅनलवर.